खुश प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास म्हातारी आजीबाई आणि लोभी डॉक्टर यांची कथा आपणापुढे सादर करणार आहे. आता म्हातारी आजीबाई तिला आंधळी झाली तिला दिसायचं नाही, कोणतीही वस्तूसुद्धा दिसायचं नाही, म्हणजे तिचे डोळे आता काम करेनासे झाले होते. मग तिने एक दिवस विचार केला आणि डॉक्टरांना घरी बोलावलं की डॉक्टर साहेब मला दिसत नाही, मला माझ्या डोळ्याचा इलाज करायचा आहे, तर जर मला दिसलं तर मी तुमच्या इलाजाची फी देईल, नाही दिसलं तर देणार नाही. तर डॉक्टरांनी हा घासाघिशीचा व्यवहार आहे त्यांनी हो म्हणून दिलं. मग डॉक्टर यायचे दर आठवड्याला, जे काही दिसणारं नाही अशी औषधी डोळ्याला लावायचे म्हातारीच्या आणि त्यांच्या घरातील एक एक सुंदर फर्निचर घेऊन जायचे. असे बरेच आठवडे त्यांनी असा खोटी औषधी लावायचे आणि त्याच्यामुळे म्हातारीला काही दिसायचंच नाही. तोपर्यंत जितके आठवडे डॉक्टर आले तितक्या आठवड्यामध्ये डॉक्टरांनी म्हातारीच्या घरातल्या सर्व वस्तू आणि फर्निचर लंपास केलं. मग आता घरात काही नाही घड्या. मग आता म्हातारीला मग असा मलम लावला की त्या म्हातारीच्या डोळ्याला दिसायला लागलं. मग तिला बरं वाटलं की आता दिसताय गड्या. मग डॉक्टर बोलले, आता आजीबाई तुमच्या डोळ्यांना दिसत आहे. म्हणे हो. मग आता मला माझी फीस द्या. आता ते पाहते तिचे डोळे आले पण तिला तर घरात काहीच दिसत नाही की तिला त्या डॉक्टरांची फीस द्यायला सुद्धा तिच्याजवळ काहीच राहिलं नाही. मग तिचा नाईलाज झाला. मग आजीबाई मग डॉक्टरांनी हट्ट केला, मला आता माझी फीस पाहिजे. मग त्यांनी कोर्टामध्ये गेले डॉक्टर आणि कोर्टामध्ये फिर्याद दाखल केली. मग म्हातारी आजीबाई न्यायमूर्तीसमोर काय म्हणते, हा सद्ग्रस्त आहे ना, हा सद्ग्रस्त अगदी सत्य सांगत आहे म्हणे. जर माझी दृष्टी आली तर मी याला फीज देण्याचं कबूल केलं होतं, जर माझी दृष्टी आली नाही तर हे सुद्धा पैसे देणार नव्हते. मग माझी दृष्टी पूर्ववत झाली आहे. माझं म्हणणं आहे माझी दृष्टी पूर्ववत झाली आहे असं माझं म्हणणं आहे. मी पूर्वेसारखीच पण आंधळी आहे, कारण मला माझ्या ज्या घरात वस्तू होत्या त्या दिसतच नाही आहे, म्हणजे मी पूर्ववत आंधळीच आहे. डोळे आले पण घरातल्या वस्तू गायब. तर अशा प्रकारे माझी दृष्टी गेली. त्यावेळी माझं आंधळी होती ना, तेव्हा माझ्या घरात असं सुंदर फर्निचर होतं, भरलेलं होतं माझं घर, इतर वस्तूही होत्या. त्या वस्तू आता मला बघता येत नाही. म्हणजे दृष्टी आली पण माझ्या घरातील सगळ्या वस्तू डॉक्टरांनी का लंपास केल्या. अशा प्रकारे त्या म्हातारीने तिचा मनस्ताप व्यक्त केला. दृष्टी आली पण घरातील सगळं सुंदर फर्निचर वस्तू लंपास. तर ते काही दृष्टीला डोळे येऊनसुद्धा दृष्टीला पडलं नाही. मग न्यायमूर्तीने आजीबाईची बाजू घेऊन काय न्याय दिला की न्यायमूर्तीने असा न्याय दिला, असा निकाल देत ते म्हणाले, जी आपलं नाही त्याचं कशाला हव्यास, जे आपलं नाही
त्याचा हव्यास केला की जे आपलं आहे त्याच्यावरही पाणी फिरतं, असा त्या न्यायमूर्तीने आजीबाईच्या बाजूने निकाल दिला. ते म्हणाले, हे आजीबाई, जे आपलं नाही त्याचा हव्यास केला की काय होतो परिणाम? जे आपलं आहे त्यावरही पाणी सोडण्याची मनाची तयारी ठेवावी लागते. आता तुमची दुरुस्ती आली आहे, तुमच्या ज्या वस्तू गेल्या त्याच्यावर पाणी सोडा आणि तुमच्या मनाची तयारी ठेवा. जे तुमचं नाही त्याचा हाव धरणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं, असं त्या गोष्टीचं तात्पर्य आहे. मग न्यायमूर्तीने जे तुमचं नाही त्याचा हाव धरणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं, या गोष्टीचं तात्पर्य आहे. आणि न्यायमूर्तींनी सुद्धा आधीच्याच बाजूने न्याय दिला. ही गमतीदार म्हातारे आजीबाई आणि डॉक्टर यांची कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.